हाय हॅलो नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आजच्या आपल्या छानशा व्हिडिओमध्ये. तर प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये भलताच गोंधळ सुरू आहे प्रेक्षकांनो. आता इथे आर्याने जशी जीवा आणि नंदिनीच्या आयुष्यात एंट्री घेतलेली आहे, नेमकं तिचा त्यामागचा काय हेतू आहे? खरंच ती सरोगेट मदर म्हणून नंदिनीला मदत करते की त्यामागं तिचं काही रहस्य दडलेलं आहे, हे देखील आणखी उघड नाही झालेलं. तर इकडे देशमुखांच्या घरी देखील भलताच गोंधळ चालू आहे. रम्याने ज्या मुलाशी लग्न केले तो मुलाने नेमकं काय गोंधळ घातलाय, तर चला जाणून घेऊयात. तर प्रेक्षकांनो, आता इथे नंदिनीला आर्याच्या पर्समध्ये नंदिनीला एक बॉटल भेटलेली असते. त्या बॉटलमध्ये काही गोळ्या असतात. आता त्या गोळ्या बघून इथे नंदिनीचं भलतंच डोकं फिरलेलं असतं. ती खूप चिडलेली असते आणि ते आता आर्याला तिचं मूल हे तिच्या पोटात वाढवण्यापासून नकार देत असते आणि तिला जाब विचारत असते की आर्या, हे काय आहे? ह्या कसल्या गोळ्या खातेस तू? असं काही तिला ती विचारत असते. पण मात्र आर्याकडे काही शब्दच राहत नाही की नंदिनीला त्याबद्दल काही सांगावं. तर इकडे दुसरीकडे देशमुखांच्या घरी एका पॉकेटसाठी भलताच काही गोंधळ सुरू असतो. आता हे बोलतं म्हणजेच आता एकीकडे वसू आत्याला ते पॉकेट बघायचं असतं, तर दुसरीकडे माननी, काव्या आणि पार्थ हे सगळेच तिथे असतात. त्याचबरोबर आता इथे विक्रम हे देखील असतात. आता इथे ते पॅकेट एकमेकाकडे घेण्यासाठी ओढताड चालू असते. तेवढ्यातच वसू आत्याने ते पॅकेट त्यांच्या मागे लपवलेलं असतं. आता तेवढी या कशा गप्प राहतील, या देखील गुपचूप न कळतच म्हटलं पॅकेट त्या हिसकावून घेतात. आता इकडे वसू आत्याला असं वाटतं की मी पॅकेट सांभाळते, पण मात्र त्यांनी ते पॅकेट त्यांच्याकडे घेतलेलं असतं आणि ते आता पटकन काव्याकडे ते पॅकेट देतात. तेव्हा पुन्हा आता काव्याकडचं पॅकेट आता वसू आत्या घेणार, असं काही ते भलताच गोंधळ चालू असतो. तेव्हा आता माननी हे बोलतात की पॅकेट सापडलं. तेव्हा आता विक्रम हे बोलत असतात की बघ बघ माननी, बघू दे तरी याची कोणती बहीण आहे, तर त्यासाठी एवढा गोंधळ चाललाय, खोल ते पॅकेट बघू दे. आता माननी ही पॅकेट खोलणार आणि बघणार, तेवढं ते जे आहे तर तिथे रम्याची एंट्री झालेली असते. आता तिच्या नवऱ्याच्या पॅकेटासाठी एवढा सगळ्यांचा गोंधळ चालू आहे, हे ती बघते आणि कशी शांत राहणार बरं. ती पटकन आता इथे मानेने पॅकेट खोलणार, तेवढं ते जे आहे तर रम्या ही पॅकेट त्यांच्या हातामधलं घेते आणि आता तिच्या जवळ तर प्रेक्षकांनो, नेमकं त्या पॅकेटमध्ये काय रहस्य आहे, त्यामुळे एवढा गोंधळ सुरू आहे. तर इकडे दुसरीकडे ह्या कसल्या गोळ्या खाते आर्या, त्यामुळे मानेने एवढी तिच्यावर चिडलेली आहे. हे दोन्ही रहस्य नेमके आहेत तरी काय? तर प्रेक्षकांनो, हे तर पुढील एपिसोडमध्येच आपल्याला बघायला मिळणार आहे. अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ छानशा पुढच्या एपिसोडमध्ये.